नमस्कार. उदय निरगुडकर शो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. गेले काही दिवस भारतामध्ये एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे ट्रम्प यांनी एक्स वरून भारताबरोबर आपलं ट्रेड डील झालेलं आहे अशी घोषणा केली आणि मोदीजी यांनी त्यानंतर ट्विट करून एक प्रकारे त्याची ग्वाही दिली आणि मग भारतासकट इतर सर्वांनी त्यावर चर्चा करायला सुरुवात केली. अर्थात या करारात नेमकं काय आहे याविषयीची संदिग्धता असली तरी ट्रम्प महाशयांनी मात्र आपल्या एक्स वरून देणाऱ्या माहितीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्या म्हणजे भारत आता व्हेनेझुएला आणि अमेरिकाकडनं तेल घेणार आणि दुसरी गोष्ट रशियाकडून तेल खरेदी बंद करणार. आज आपण त्याचीच चर्चा करणार आहोत. खरोखरच भारत फक्त अमेरिकेकडून तेल घेणार का, याच विषयावर आपण चर्चा करतो. अर्थात अशा प्रकारचे जे विषय असतात प्रेक्षको, ते अतिशय कॉम्प्लिकेटेड असतात. त्यात शेकडो बाजू असतात आणि म्हणूनच त्या हळूहळू आपल्यासमोर, ज्याला आपण डिक्लटर म्हणतो, ज्याला आपण हळूहळू ते विस्कटलेलं सगळं सुसंगतपणे तुमच्यासमोर मांडण्याचं काम या एपिसोडमध्ये, या भागामध्ये करणार आहोत. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी म्हणजेच विदेश मंत्रालयाने त्यावर आपली प्रतिक्रिया अतिशय नेमक्या, योग्य आणि सावध शब्दात दिलेली आहे. विदेश मंत्रालयाने काय सांगितलं? आंतरराष्ट्रीय व्यापार परिस्थिती आणि पर्यायांची उपलब्धता सतत बदलत असते. म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय व्यापार परिस्थिती बदलते आणि आमच्याकडच्या पर्यायांची उपलब्धता सुद्धा बदलते. त्यामुळे आमच्या ऊर्जा स्त्रोतांमध्ये बदल करणं आम्हाला अत्यंत जरुरीचं असतं, गरजेचं असतं आणि ते आम्ही करत असतो. काही प्रमाणात बदल होणं काही कालानुसार क्रमप्राप्त आहे आणि ते आतापर्यंत होतच आलेले आहेत. पण म्हणून एका दिवशी धाडकन आतापर्यंत जो आपण रशियाकडनं तेल घेतोय तो एका रात्रीत त्याचा परचेस आपण बंद करू असं होणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे, असं स्पष्टपणे वाटतं. अर्थात एका देशावर आपल्या तेलाच्या गरजेसाठी आपण पूर्णपणे अवलंबून राहणं हे जितकं धोकादायक आहे आणि मल्टिपल सप्लाय चेन्स डेव्हलप करणं हे जितकं गरजेचं आहे, हे देखील अधोरेखित होत असताना आपण रशियाकडून तेल घेणं बंद करू अशा स्वरूपाचं कुठलंही विधान नरेंद्र मोदी यांच्या एक्सवरच्या पोस्टमधून अथवा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांच्या पोस्टवरून किंवा पियुष गोयल यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरातून कुठेही ध्वनित होत नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. मोदी साहेबांनी आपल्या ट्विटमध्ये काय सांगितलं की टॅरिफ कमी होणार आहेत, परंतु त्यांनी रशियन ऑइल बंद करण्याबाबत अथवा तेलाबाबत अमेरिकेकडनं खरेदी करण्याबाबत एक कण उद्गार केलेला नाही. आता कुठल्याही विकसित राष्ट्राला किंवा विकसनशील राष्ट्र जे विकसित होत जात आहे त्यांच्या तेलाच्या गरजा, इंधनाच्या गरजा, ऊर्जेच्या गरजा या सतत वाढत असतात. किंबहुना तुमची ऊर्जेची आणि इंधनाची वाढती गरज हे तुम्ही विकसनशील कडून विकसित होत आहे याचं एक प्रकारे लक्षण असतं. मग खरोखरच ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे आपण व्हेनेझुएलाकडून ऑइल घ्यायला, तेल घ्यायला सुरुवात करणार आहोत का? एक लक्षात घ्या, व्हेनेझुएलाचं जे तेल आहे ते कच्चं तेल आहे आणि ते तेल शुद्धीकरण करण्याची सुविधा जी आहे ती आपल्याकडे फार कमी रिफायनरीमध्ये उपलब्ध आहे. उदाहरणार्थ जामनगरला जी रिफायनरी आहे त्या रिफायनरीमध्ये आपल्याला या तेलाचं शुद्धीकरण करता येतं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हे तेल घेणं हे आपल्याला फारसं ऍडवायझेबलही नाही आणि फायदेशीर पण नाही. 2019-20 पर्यंत आपण ते जरूर खरेदी करत होतो, पण ते कच्चं तेल आपण करत होतो. पण पुढे परिस्थिती बदलली, उपलब्धता बदलली, त्याच्यामुळे आपण व्हेनेझुएलाकडून येणारा ऑइल सप्लाय मध्यंतरीच्या काळात बंद केलेला होता. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे ट्रम्प साहेबांनी रशियाकडून भारत तेल घेणं बंद करणार यावर रशियाने काय प्रतिक्रिया दिली? तर रशियाने आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचं कारण रशियाला पूर्णपणे माहितीये की भारत प्राधान्य कशाला देतो, ना अमेरिकेकडे झुकण्याला ना रशियाकडे झुकण्याला, तर त्यांच्या 140 कोटी भारतीयांच्या हिताला प्राधान्य देतो आणि त्याला बाधा जर येत असेल तर ते पावलं नक्की उचलतील. Insofar as India's energy security or energy sourcing is concerned, the government has stated publicly
on several occasions, including me here, that ensuring the energy security of 1.4 billion Indians is the supreme priority of the government. आणि त्यामुळे रशियाला याची पूर्ण कल्पना असल्यामुळे रशियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया आतापर्यंत व्यक्त केलेली नाही. आता भारत रशिया व्यापार त्याचे कंगोरे तपासून पाहूया. हा संपूर्ण व्यापार जो आहे तो 68 बिलियन डॉलर एवढा मोठा आहे. आता या 68 बिलियन डॉलर मध्ये 52 बिलियन डॉलर हे फक्त तेल या एका गोष्टीवरून होतात. म्हणजेच तेल हे रशिया आणि भारत यांच्या द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी किती महत्वाची स्ट्रॅटेजिक कमॉडिटी आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. या पार्श्वभूमीवर आम्ही ऊर्जा स्रोत कितीही जरी डायव्हर्सिफाय करायचे ठरवले तरी देखील रशियाचं घेणारं ऑइल हे आपण केवळ ट्रम्प महाशय म्हणतात म्हणून खरोखरच असं बंद करू शकतो का? प्रेक्षको, हे सगळे जे निर्णय असतात ना ते कमर्शियल, फायदा तोटा, नफा नुकसान याचा विचार करून आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करतो. अर्थात याला आंतरराष्ट्रीय सगळ्या घडामोडी आणि परदेश संबंध याची याची किनार असते. उदाहरणार्थ एखादी गोष्ट पाकिस्तानमध्ये खूप स्वस्त उपलब्ध आहे म्हणून आपण घेतो का? नाही. याचं कारण पाकिस्तान हा आपल्यासाठी शत्रू राष्ट्र आहे. त्यामुळे तसं जर नसेल तर साधारणतः हे सर्व डिसिजन जे आहेत ते कमर्शियल डिसिजन्स आहेत आणि ते त्यानुसारच घेतले जातात. तेल हा किती महत्वाचा विषय आहे तर मध्यंतरी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे जेव्हा भारतात आलेले होते तेव्हा त्यांच्या आणि मोदी यांच्या चर्चेतला सर्वात मोठा भाग एनर्जी, ऑइल यांनी व्यापलेला होता. आज भारतीय पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे म्हणजे सरकारी सार्वजनिक उपक्रमांच्या कंपन्यांचे तब्बल 17 बिलियन डॉलर्स तेल क्षेत्रामध्ये रशियामध्ये गुंतवणूक केलेली आहे. विविध प्रकारच्या तेलाची उत्खनन, त्याच्यातून त्याचं उत्पादन, शुद्धीकरण याच्याकरता भारतीय कंपन्यांचे तुमच्या आमच्या घामाचे 17 बिलियन डॉलर्स तिथे गुंतलेले आहेत. त्याचबरोबर रशियन कंपनी ज्या आहेत, रशियाची सरकारी कंपनी रोजनेट, त्यांनी जामनगरमध्ये रिफायनरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. हे सगळं एका रात्रीत ट्रम्प महाशय म्हणतात म्हणून आपण बेदखल करू अशी सुतराम शक्यता आपल्याला वाटते का? इतकं बेअक्कल आपलं डोकं झालंय का भारतीय? विचार करा तुम्ही. सबब भारतीय कंपन्यांवर अशा प्रकारे रशियाकडून तेल घेणं बंद करा असे कोणतेही निर्बंध निर्देश आतापर्यंत या सरकारने दिलेले नाहीत आणि असे आपण निर्बंध त्यांच्यावर लागू करू, निर्देश देऊ अशी शक्यता नजीकच्या काळात मला अजिबात वाटत नाही. एक लक्षात घ्या, ऊर्जा स्रोत हे नेहमी उपलब्धता, त्याची किंमत यावर ठरत असतात. पूर्वी आपण आपली तेलाची उपलब्धता ही 7 देशांकडनं भागवायचो, परंतु आता त्या 7 ची संख्या पार 41 झालेली आहे. आज 41 देशांकडून आपण तेल घेतो. आपण तेल प्रामुख्यानं कोणाकडनं घेतो तर आपले शेजारी म्हणजेच नेक्स्ट डोअर नेबर जे आहेत, इराण आहे, अबुधाबी आहे, कुवेत आहे, ओमान आहे, गल्फ आहे, यांच्याकडून आपण ऑइल घेतो. जे ऑइल आपल्याला 2 दिवसात ऑर्डर केली की मिळतं. आणि व्हेनेझुएलाचं ऑइल जे आहे, अमेरिकेचं जे ऑइल आहे ते यायला आपल्याला जवळपास 27 दिवस ते 1 महिना इतका अवधी लागतो. पुन्हा समुद्रातून वाहतूक करायचं जे खर्च आहे तो खर्च वेगळा. मग असं असताना तुमच्यापैकी काही प्रेक्षक प्रश्न विचारतील, तरी देखील अमेरिकेकडनं होणारी तेलाची आयात गेल्या 6 महिन्यात वाढली कशी आणि रशियन ऑइल याची जी आयात आहे ती कमी का झाली? एक लक्षात घ्या, हे होणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्याची कारण मी तुम्हाला नीट समजावून सांगतो. आपल्याला दिवसाला 52 लाख बॅरल तेल आपण आयात करतो. त्या 52 लाखापैकी आता सध्या आपण 13 लाख बॅरल तेल हे रशियाकडनं घेतो. जो आकडा 6-7 महिन्यापूर्वी 25 ते 30 लाख बॅरल पर डे इतका रशियाकडनं येत होता. म्हणजे आपली रशियावरचं अवलंबित्व आहे ते आपण तसंही काही प्रमाणात कमी करत आलेलं होतं. दुसरी गोष्ट आहे की व्हेनेझुएलाकडनं जे किंवा अमेरिकेकडनं जे ऑइल येतं ते जर रिफाईन करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये सल्फरची मात्रा खूप मोठ्या प्रमाणात असते. इतका प्रचंड वेळ समुद्रावर ते तेल
वाहतूक करून आल्यानंतर त्याच्या घटक द्रव्यांमध्ये काही बदल घडतात, त्यामुळे त्याचं शुद्धीकरण हे अधिक डिफिकल्ट होतं. असं असलं तरी एक बॅलन्स मेंटेन करण्याकरता म्हणून आपण काही प्रमाणात ऑइल त्यांच्याकडनं खरेदी करण्यात वाढ केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की व्हेनेझुएला बरोबर जो आपला आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, त्याच्यात व्हेनेझुएलाला जो आपण माल दिलेला आहे, तो परत मिळवण्याकरता, त्याचे पैसे परत मिळवण्याकरता आपल्याला $1 बिलियन त्यांच्याकडनं येणं बाकी आहे. आता तो देश पूर्णपणे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. तिथे महागाई प्रचंड वाढलेली आहे. उद्योगधंदे पूर्णपणे बर्बाद झालेले आहेत. असं असताना त्या देशामध्ये आपल्याला पैसे मिळायची शक्यता सुतराम नाही आणि म्हणून तो देश आपल्याला पैसे देण्याचे मार्ग बंद झालेले असताना आपल्याकडे उपाय काय आहे? तर ठीक आहे, पैसे देऊ नका, कच्चं तेल द्या, ही मागणी आपण केलेली आहे आणि त्यातूनच आपला तो सप्लाय वाढलेला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या सांगण्यावरून भारत बदलेल आणि फक्त अमेरिकेकडनं तेल घेईल आणि रशियाकडनं घेणार नाही, याची सुतराम शक्यता मला वाटत नाही. त्यात बदललेली जी भूराजकीय आणि भू आर्थिक अशा स्वरूपाची परिस्थिती आहे, ती लक्षात घेता भारत किसी के कहने पे झुकेगा, ये भारत आज का नहीं है. आता जे आम्ही म्हणू ती पूर्व दिशा करायची धमक आमच्यात आहे आणि म्हणूनच भारत कोणाकडून तेल घेणार हे भारत ठरवेल, ट्रम्प ठरवणार नाहीत. धन्यवाद. हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर करा, कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जरूर पहा द उदय निरगुडकर शो.